स्टुडंट भावना जाधव क्लासेसमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर बघा, आज आपण BCom थर्ड इयर सेमिस्टर 6 तर जी काही तुमची बँकिंग अँड फायनान्स जो सब्जेक्ट आहे, तर या सब्जेक्टमधील युनिट फर्स्ट जो आहे तुमचा, तर त्यामधील महत्त्वाच्या नोट्स मी काढलेल्या आहेत आणि याच नोट्समधीलच प्रश्न 20 मार्काला तुम्हाला विचारण्यात येईल. फिक्स 20 मार्क तुम्हाला इथे भेटणार आहेत. चॅप्टर फर्स्ट आहे मध्यवर्ती. चॅप्टर फर्स्टमधील पहिला महत्त्वाचा प्रश्न हा आहे, मध्यवर्ती बँक म्हणून RBIची भूमिका. हा आहे क्वेश्चन. तर याच्या भूमिका काय काय आहेत RBIच्या? तर प्रथम आहे चलन जारी करणे, बँकांचे नियमन करणे, तसेच महागाई आणि चलनवाढ नियंत्रित करणे, परकीय चलन व्यवस्थापित करणे, सरकारचे बँकर म्हणून काम करणे, त्याचबरोबर आर्थिक स्थिरता सुनिश्चित करणे, आर्थिक वाढीस प्रोत्साहन देणे. तर हे काय आहे? तर मध्यवर्ती बँक म्हणून RBIची जी काही भूमिका आहेत, तर त्या भूमिका आहेत. तर हा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो 20 मार्कासाठी. चॅप्टर पहिला जो आहे तुमचा, तर त्यामधील तुम्हाला प्रश्न पहिला हा 20 मार्कासाठी विचारण्यात येतो. तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया या चॅप्टरमधील महत्त्वाचा प्रश्न हा एक आहे. सेकंड क्वेश्चन आहे RBIची नियामक कार्य. तर पहा, RBIची नियामक कार्य कोणकोणती आहेत? चलन प्राधिकरण, दुसरा आहे बँकांचे नियमन, थर्ड काय आहे? परकीय चलन व्यवस्थापन. तर ही आहेत RBIची कार्य. तर RBIचे कार्य हे लिहित असताना किंवा कुठलाही क्वेश्चन लिहित असताना तुम्हाला काय करायचं आहे? सगळ्यात आधी इंट्रोडक्शन हे लिहिणं गरजेचं आहे. त्यानंतर RBIची कार्य यामध्ये तुम्हाला प्रथम इंट्रोडक्शन लिहा, त्यानंतर हे नियामक कार्य लिहा. त्याच्यानंतर नियामक कार्य झाल्यानंतर प्रत्येक पॉईंट एकाखाली एक लिहा आणि नंतर त्याचं सेपरेटली विश्लेषण करायचं आहे. तर आता इथे पहा, नियामक कार्य म्हटलेलं आहे RBIची नियामक कार्य चलन प्राधिकरण. ठीक आहे. तर चलन प्राधिकरण हे काय आहे? तर पहा, इथे RBIचे नियामक कार्य म्हटलेलं आहे. ठीक आहे. तर चलन प्राधिकरण यामध्ये तुम्हाला काय काय येणार आहे? ते रेपो रेट, CRR, त्याचबरोबर SLR. तर हे तुम्हाला नियामक कार्य यामध्ये लिहायचं आहे. त्यानंतर बँकांचे नियमन तुम्हाला स्पष्ट करायचं आहे. तर बँकांच्या नियमनामध्ये काय? RBI भारतातील बँका सुरक्षित व कार्यक्षमतेने चालवाव्यात यासाठी प्रयत्न करते. हे अशा पद्धतीने तुम्हाला बँकांच्या नियमनामध्ये लिहायचं आहे. त्यानंतर थर्ड काय आहे? परकीय चलन व्यवस्थापन. परकीय चलन व्यवस्थापनमध्ये काय काय येतं? तर परकीय चलन व्यवस्थापनात कायदा FEMAद्वारे RBI भारताच्या परकीय चलन साठ्याचे व्यवस्थापन आणि रुपयाची स्थिरता सुनिश्चित करते. तर हे तुम्हाला परकीय चलन यामध्ये लिहायचं आहे. त्यानंतर काय आहे? पहा, विकासात्मक कार्य. जसं हे नियामक कार्य होतं त्याच पद्धतीने हे विकासात्मक कार्य आहे. विकासात्मक कार्यात हे पॉईंट आहेत. तर बघा, RBIची नियामक कार्य यामध्ये पहिला आहे नियामक कार्य, विकासात्मक कार्य आणि इतर कार्य, हे तिन्ही यामध्ये समाविष्ट आहेत. तर विकासात्मक कार्य यामध्ये आर्थिक समावेशाला प्रोत्साहन, कृषी आणि ग्रामीण विकासासाठी प्रयत्न, वित्तीय बाजारपेठेचा विकास, डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन देणे. आणि RBI इतर कार्य, चलन निर्माता, जारीकर्ता, सरकारचा बँकर म्हणून कार्य, परकीय चलन व्यवस्थापन, बँकांना कर्ज देणे. तर हे एवढे जे आहेत, तर हे RBIचे कार्य आहेत. RBIच्या कार्यामध्ये नियामक कार्य, त्याचबरोबर विकासात्मक कार्य आणि इतर कार्य, हे 3 गोष्टी समाविष्ट आहेत. म्हणून याचं आन्सर तुम्हाला एवढं लिहिणं गरजेचं आहे. तर चॅप्टर फर्स्टमध्ये तुम्हाला मध्यवर्ती बँक म्हणून RBIची भूमिका आणि RBIचे नियामक कार्य हे एवढंच दिलेलं आहे. गेल्या वेळेस क्वेश्चन पेपरमध्ये, प्रिव्हियस इयरच्या क्वेश्चन पेपरमध्ये RBIची नियामक कार्य विचारण्यात आलेली होती. यावेळेस मध्यवर्ती बँक म्हणून RBIची भूमिका विचारू शकतात असं म्हणत आहे, परंतु दोन्हीची प्रॅक्टिस करा. 15 मार्काला तरी नक्की विचारला जाईल. 15 मार्क कुठेही गेले नाहीत. ठीक आहे. थोडा गावामध्ये सप्ताह असल्यामुळे बॅकग्राऊंड आवाज थोडासा जास्त येत आहे, त्यामुळे
थोडा ॲडजस्ट करा. तर पहा, हे पॉईंट तुम्हाला खूप महत्त्वाचे आहेत, त्यामुळे मी हा व्हिडिओ लवकरात लवकर बनवलेला आहे. कारण इथे तुम्हाला 20 ते 15 मार्क घालवायचे नाहीत, तर हे पॉईंट तुम्हाला व्यवस्थित पाठ करायचं आहे. जर याचं विश्लेषण पाहिजे असेल तर आपण बघितलेलंच आहे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यामधील म्हणजे या चॅप्टरमधील आपण पहिल्यांदाच इतिहास, कार्य हे सुद्धा पाहिलेलं आहे. जर यात काही अडचण असेल, चॅनेलवर नवीन असाल, चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये चॅप्टर 2 बँकिंग अँड फायनान्स, तर यामधील जे महत्त्वाचे पॉईंट्स आहेत तर ते मी काढून देणार आहे. जर तुम्हाला हवे असतील तर तशी कमेंट करा, तरच मी व्हिडिओ नेक्स्ट बनवणार आहे. हा फक्त तुम्हाला 15 ते 20 मार्क भेटावेत यासाठी मी लवकरात लवकर हा व्हिडिओ अपलोड केलेला आहे. जर नेक्स्ट चॅप्टरचे जर तुम्हाला नोट्स पाहिजे असतील तर तशी मला तुम्ही कमेंट करा, मी तुम्हाला ते अवेलेबल करून देईन. तर चॅनेलवर नवीन असाल आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून यापुढील येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी भेटत राहील. त्यामुळे तुम्ही माझे कुठलेही व्हिडिओ मिस करणार नाहीत. तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत अभ्यास करा. काही हेल्प हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.